बीड जिल्ह्यामध्ये आज नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं एक आगळंवेगळं स्वागत पाहायला मिळालं। ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हार आणि पुष्पगुच्छ देऊन वर्गात प्रवेश देण्यात आला, तर काही ठिकाणी शिक्षकांनी थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन बँड पथकाच्या गजरात वाजत गाजत त्यांना शाळेत आणलं। गेवराई तालुक्यातील मुळुकवाडी येथील मुख्याध्यापक आणि प्रहार शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळू गावडे तसेच नांदूर हवेली येथील मुख्याध्यापक आणि विषय तज्ञ अंकुश राठोड यांनी या अनोख्या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मान सन्मानाने शाळेत आणल्यामुळे पालकांमधूनही या उपक्रमाचं मोठं कौतुक होत आहे। तर सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात या आगळ्या-वेगळ्या स्वागताची चर्चा सुरू आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठी वसलेल्या प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी मंदिरात अधिक मासाच्या सांगतेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। देशभरात एकमेव असलेल्या या प्राचीन पुरुषोत्तम मंदिराला अधिक मासात विशेष महत्त्व असते। आज सोमवारच्या पवित्र अमावस्येमुळे महिनाभराच्या या यात्रेचा शेवटचा दिवस असून पहाटेपासूनच गोदावरी पात्रात स्नान करून दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या। 2 दिवसापूर्वीच गोदावरी नदीपात्रात बोट उलटून 2 महिला भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर आज प्रशासनाकडून नदीकाठासह मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। 3 वर्षात एकदा येणाऱ्या या अधिक मासाच्या निमित्ताने संपूर्ण महिनाभर या ऐतिहासिक देवस्थानात देशभरातून भाविक दाखल झाले आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना उघडकीस आली आहे। किरकोळ वादाचं पर्यावसन थेट गुन्ह्यात होऊन एका तरुणाने तरुणीला जिवंतपणे कालव्याच्या वेगवान प्रवाहात ढकलून दिल्याची घटना मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। तब्बल 18 तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर आज या दुर्दैवी तरुणींचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले, तर मंचर पोलिसांनी संशयित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्यात। ही घटना आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी फाट्याजवळ पुणे नाशिक बायपासच्या सर्व्हिस रोडलगत असलेल्या डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यावर घडली आहे। मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवासी असलेले पोपट चिंदू भांगरे हे सध्या मंचर येथे खासगी नोकरी करतायत। रविवारी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी रमेश बबन कडाळे याने निघोटवाडी गावच्या हद्दीत फिर्यादी भांगरे यांच्या मुलीशी अज्ञात कारणावरून वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद इतका टोकाला गेला की आरोपीने तरुणीसोबत झटापट करत तिला जबरदस्तीने ओढत कालव्याजवळ नेले आणि थेट पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये ढकलून दिले। डिंबे कालव्याला पाण्याचा प्रचंड वेग असल्याने तरुणी क्षणात डोळ्यादेखत वाहून गेली, तर घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत कालव्यात शोध मोहीम सुरू केली। मात्र रात्रीच्या वेळी पाण्याचा प्रवाह तीव्र असल्याने आणि अंधारामुळे शोध कार्यात अडथळे आले होते। अखेर आज तब्बल 18 तासानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर या तरुणीचा मृतदेह हाती लागलाय। हा थरार पाहण्यासाठी आणि तरुणीचा शोध घेण्यासाठी कालव्याच्या कडेला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या प्रकरणी मुलीचे वडील पोपट भांगरे यांनी रविवारी रात्री 11:29 वाजता मंचर पोलीस ठाण्यात रितसर फर्याद दिली। पोलिसांनी घटनेची गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवत आरोपी रमेश बबन कडाळे याला ताब्यात घेतले, तर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीने तरुणीला नक्की कोणत्या कारणावरून कालव्यात ढकलले, यांच्यात आधीपासून काही वाद होता का, या सर्व बाजूंचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत। तर या घटनेमुळे आंबेगाव आणि जुन्नर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कडक कार्यवाहीची मागणी केली जाते। एवढी गर्दी काय झाली, काय घटना घडली? मुलाने त्या साईडला फाटामध्ये काय म्हणजे कोण होतं, एक मुलगा आणि एक मुलगी? मुलगा आणि एक मुलगी। अच्छा, इथं हे लोकेशन काय? मंचर बायपास। काय घटना घडली इथं? काय गर्दी काय इथं? मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले। मुलाचे आणि मुलीचे भांडण झाले, मुलाने पाटामध्ये मुलीला ढकलून दिली। मोठ्याने बोला, काय झालं? मुलाने मुलीला पाटामध्ये ढकलून दिली। का, कोणत्या कारणाने? त्यांचे वैयक्तिक कारण असेल, घरगुती वगैरे भांडण त्या कारणाने। मुलगा आणि मुलगी कुठली होते, काय कळले का? नावं कळलीत का? मुलगा जुन्नर मधला आणि मुलगी कुठली होती? आहे
भांगरे. सीमा विष्णू भांगरे. भांगरे, गाव काळे तांबे. ती मुलगी आता पाटामध्ये पडल्याच्या नंतर ती बाहेर काढली का तिला? नाही काढली, अजून शोध मोहीम चालू आहे. शोध मोहीम. ती पाण्यात वाहून गेली ती आणि त्या मुलाने तिला पाण्यात ढकललं. तो मुलगा कुठे आहे आता? त्या मुलाला मंतर पोलीस स्टेशनला जमा केलं. त्याचं नाव काय समजलंय का? त्याचं नाव रमेश बबन कडाळे, रमेश किल्लारवाडी, जुन्नर. जुन्नर. आता काय कारण समजलंय काय? तर प्रत्यक्षदर्शी कोण होतं? कोणी पाहिली सगळी घटना? घटना आहेत, ग्रामस्थ पण होते इथले जवळपासचे आणि भरपूर तरुण वर्ग पण होते. बरं. त्याच्यानंतर तो मुलगा त्याच्या पळून जायचा प्रयत्न करत तो होता. मुलगा पळून जाण्यासाठी खाली पाटामधून पोत ह्या साईडला आला. त्याला पकडण्यात आलं पुढं पकडण्यात एक अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर. आता घटनास्थळी पोलीस किंवा स्थानिक प्रशासन किती वेळात आले? एक 10 मिनिटं. 10 मिनिटांमध्ये आले. तर मुलगी आता शोधण्यासाठी काय पर्याय? ड्रोनचा पण वापर केला होता पण त्यांनी काही सक्सेस नाही झालं. मुलीची शोध मोहीम चालू आहे. हो चालेल. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील पेण येथे विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मनसे कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या पुढाकाराने मनसैनिकांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील रुग्णांना फळ वाटप केले. तसेच दादर सागरी पोलीस स्टेशन परिसरात मनसेच्या वतीने वृक्षारोपण देखील करण्यात आले. या प्रसंगी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष बाळा म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई शिंदे आणि जिल्हा चिटणीस पंकज शाह यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जो वाढदिवस, त्या निमित्तानं आपण जो काय उपक्रम राबवलेला आपण काय सांगाल? आमचे दैवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सरकारी हॉस्पिटल येथे पेशंट लोकांसाठी आम्ही फलवाटप हा कार्यक्रम केलेला आहे आता. आणि अजून कार्यक्रम म्हणजे दिवसभरामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत. ते या कार्यक्रमाला आमच्या रायगड जिल्हाध्यक्ष बालाशेठ म्हात्रे, महिला जिल्हाध्यक्षा छाया शिंदे मॅडम आणि पंकज शाह जिल्हा सचिव, शहराध्यक्ष सुदेश संसारे, तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, नागेश गावंड असे इतर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सगळे उपस्थित आहेत. आणि दिवसभरामध्ये अजून कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. तसेच उद्यासुद्धा आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे म्हाडामध्ये. आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवावी. महसूल विभागातील कामगिरीसोबतच शेतकऱ्यांचे अंतर्गत वाद आणि पांदण रस्त्यांचे तंटे जागेवरच मिटवण्यासाठी ओळखले जाणारे बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. सध्या पेरणीचे दिवस सुरू असताना तहसीलदार शेळके यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः खांद्यावर हसूड घेतले आणि बैलांच्या सहाय्याने वखरणी केली. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी सकारात्मक भूमिका घेणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. AC केबिनमध्ये बसणारा हा वर्ग थेट भर रस्त्यात शेतकऱ्यांच्या भूमिकेत उतरल्याचं पाहून बीडच्या नागरिकांमध्ये आणि शेतकरी वर्गात या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील देंगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांच्या दुरावस्थेविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अनोखे गोंधळ आंदोलन करण्यात आले. या रुग्णालयात 12 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असताना प्रत्यक्षात केवळ 1 ते 2 अधिकारीच उपस्थित राहत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यामुळे सीमा भागातील गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. तर गेल्या 8 वर्षापासून प्रलंबित असलेले 100 खाटांचं रुग्णालय त्वरित पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे आणि सर्व डॉक्टरांनी 24 तास सेवा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील अल्लापूरकर यांनी दिलाय. तर यावेळी मतदारसंघ प्रमुख पांडू पाटील धडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय बँगलोर येथून प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. पाटील साहेब, आज जे कार्यक्रम ठरलेले आहेत गोंधळ आंदोलन, हे कशा संदर्भात ठरलेलं आहे? हे आंदोलन या ठिकाणी गोंधळ आंदोलन चालू आहे. हे या ठिकाणचं जे रुग्णांचं हेळसांड होत आहे,
जे रुग्णाची या ठिकाणी दुर्दशा होत आहे त्याबद्दल हे गोंधळ आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देगलूरच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बरेच शिवसैनिक खेडोपाड्यातून आलेले आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. या उपजिल्हा रुग्णालय जिल्ह्याच्या सर्वात मोठं उपजिल्हा रुग्णालय देगलूर या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी खाटांची म्हणावी या ठिकाणी व्यवस्था नाही. या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी हजर राहत नाहीत. या ठिकाणी औषधांची पूर्तता बरोबर होत नाही. रुग्णांना वेळोवेळी देगलूरपासून प्रत्येक वेळेस त्यांनी नांदेडला रेफर करतात. या ठिकाणी व्हेंटिलेटरची व्यवस्था सुद्धा म्हणावी तशी उपलब्ध नाही. या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत हे जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते नियुक्त असताना सुद्धा ते फक्त आपल्या वैयक्तिक अशा आपल्या दवाखान्यामध्ये जाऊन पेशंटला रेफर करतात आणि त्या ठिकाणी त्या रुग्णाची त्या ठिकाणी व्यवस्था करतात. पण या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत आहे, म्हणून या ठिकाणी गोंधळ आंदोलन शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहे. यापेक्षा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीनं जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं छेडण्यात येईल. उपजिल्हा रुग्णालय इथे आपण पाहू शकता की आज शिवसेना पक्षाच्या वतीनं गोंधळ आंदोलन आता सुरू आहेत आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण देगलूर शहरातून माध्यमातून करत आहोत. आणि आपल्यासोबत देगलूर शहराचे महेश पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. महेश पाटील, काय सांगाल की नेमकं आज देगलूर शहरामध्ये हा गोंधळ आंदोलन जो करण्यात आला कशासाठी? ते बंद करा. देगलूरच्या शासकीय दवाखान्यामध्ये एकूण शासनानं या ठिकाणी गोरगरिबाची, दलिताची, शेतकरी शेतमजुराची सेवा करण्यासाठी 12 वैद्यकीय अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. पण 12 वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी असताना फक्त आळीपाळीनं इथले वैद्यकीय अधिकारी आळीपाळीनं ड्युटी करतात. दररोज 12 डॉक्टर आत्तापर्यंत कधी राहिले नाहीत. महिन्यातून 5 दिवस त्यांची आळीपाळीनं ड्युटी येते आणि पगार मात्र महिन्याची लुटते. त्याच्यामुळं या दवाखान्यामध्ये रुग्णाचा इलाज होत नाही म्हणून रुग्णांमध्ये गोंधळ आहे. रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जाऊन पैशाचा खर्च होत आहे म्हणून रुग्णाचे नातेवाईक गोंधळलेले आहेत. जनता गोंधळलेली आहे. गेल्या 8 वर्षापूर्वी आमचे शिवसेनेचे आमदार असताना या ठिकाणी 100 खाटाचा दवाखाना मंजूर झाला. दवाखाना मंजूर होऊन 100 खाटाचा दवाखाना मंजूर होऊन 8 वर्षे होत आले, पण अद्यापपर्यंत या ठिकाणी 100 खाटाचा दवाखाना तर काय झालाच नाही. उलट जे काही 50 खाटाचा दवाखाना या ठिकाणी चालू आहे, जे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत ते वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी गोरगरिबाची, दलिताची, शेतकरी शेतमजुराची सेवा करण्यासाठी या ठिकाणी हजर राहत नाहीत. महिन्यातून 5 दिवस ड्युटी करतात, बाकीचे 25 दिवस खाजगी दवाखाना चालून फावड्यानं पैसे त्या ठिकाणी जनतेला लुटत आहेत. म्हणून इथं या देगलूरच्या दवाखान्यामध्ये नुसता गोंधळ उडाला आहे. म्हणून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हे गोंधळ आंदोलन या ठिकाणी आम्ही चालू केलेलं आहे. प्रमुख मागण्या काय पडेल तुमच्या? प्रमुख मागण्या जे 12 वैद्यकीय अधिकाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती आहे, त्या 12 वैद्यकीय अधिकारी इथं दररोज हजर राहून गोरगरिबाची सेवा या ठिकाणी केली पाहिजे. 100 खाटाचा दवाखाना या ठिकाणी त्वरित चालू झाला पाहिजे. प्रत्येक आमदार आलेला, खासदार आलेला फक्त कागदोपत्री घोडे नाचण्याचं काम करते. 100 खाटाचा दवाखाना मंजूर केला, 100 खाटाचा दवाखाना मंजूर केला. 100 खाटं कुठं आहेत की 50 खाटं कुठं आहेत की एकही वैद्यकारी या ठिकाणी हजर राहत नाही. नुसतं गोंधळ चालू आहे. म्हणून हे गोंधळ या ठिकाणी चालू आहे. वैद्यकीय अधीक्षक नरेश देवणीकर साहेब म्हणतात की देगलूर शहरामध्ये हा शस्त्रक्रिया होत असतात 50, 100, 200 आणि बाहेरून डॉक्टर येत असताना शस्त्रक्रिया चालू आहे. तुमची शस्त्रक्रिया किती दिवसाला एकदा चालू राहते? ते शस्त्रक्रिया समजा मला जर पोटाचा आजार झाला असेल, मला काय हायड्रोसिल झाला असेल, अपेंडिक्स झाला असेल, त्यांच्या शस्त्रक्रियाचा दिवसापर्यंत वाट पाहायचं, तोपर्यंत रुग्ण मरून जायचं काय? इथं दररोज उपचार झाला पाहिजे, दररोज इलाज झाला पाहिजे. आज पोटविकार तज्ज्ञ समजा आज माझं पोट दुखणार आहे आणि आज पोटविकार तज्ज्ञाची ड्युटी नाही, त्याची ड्युटी पुढच्या सोमवारी आहे किंवा शुक्रवारी आहे. सोमवारपर्यंत मी तसंच राहायचं की काय ज्या दिवशी त्या डॉक्टर हजर आहे त्या दिवशी मला आजारी यायचा काय? दररोज जेवढे डॉक्टर पगार उचलतात, जनतेचा पैसा लुटतात, शासनाला लुटतात, त्यांनी या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली पाहिजे. नसतर तुम्हाला जर करायचं नसेल ड्युटी तर राजीनामा द्या, निघून जा. फसवणूक कर नका. जनतेची फसवणूक आहे, शासनाची फसवणूक आहे, लूट आहे. गोरगरिबावर या ठिकाणी अन्याय होणार आहे, गोरगरीब रुग्णावर या ठिकाणी अन्याय होणार आहे. म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे. या गोंधळ आंदोलनानंतर पुढचं नेमकं पाऊल कोणतं? आता हे आमचं प्राथमिक स्वरूपाचं हे गोंधळ आंदोलन आहे. यानंतर आमचं धोंडे फेको आंदोलन राहील.
हे महिना धोंड्याचा महिना आहे. धोंडे खाल्लोच बी, धोंडे देलोच बी, आता धोंडे मारायचा दिवस आलेला आहे. आज अधिक महिन्याचा म्हणजे धोंड्याचा शेवटचा दिवस आहे. ह्या धोंड्याच्या शेवटच्या दिवशी मी या ठिकाणी जाहीर करतो की याच्या पुढे जर वैद्यकीय अधिकारी जर हजर राहिले नाहीत तर निश्चितच आम्ही हे गोंधळ घालणार नाही, गोंधळी आंदोलन राहणार नाही. दवाखान्यात घालू, जाऊन गोंधळ घालू, दवाखान्यात त्यांना स्थळ की पळ करू सोडून दो. हे आमचा उगा इशारा आहे. ये तो अभी झाकी है और बहुत कुछ बाकी है.